तर आज आपण सवयींविषयी बोलणार आहोत, ज्या सवयींमुळे आज आपण आपल्या जीवनामध्ये मागे राहिलो आहोत. तर सवयी कशा सवयी आहेत आपल्यामध्ये त्याच विषयी आज आपण बोलणार आहोत. तर सकाळी उठता कितीला आणि झोपता कितीला, गप्पा किती मारता, टी व्हीचा रिमोट किती वेळ हातात असतो, किंवा कोणाचे मेसेज वाचता आणि कोणाचे स्टेटस पाहता, कोणाकोणाच्या लावालाव्या करता आणि कोणाच्या घरात काड्या करून भांडणे, ह्या सवयी आहेत ना, त्या तुम्हाला गरीब बनवण्याच्या सवयी आहेत. मी तर म्हणेन काडी लावा या विचारांना. तर जाणीव श्रीमंत बनण्यासाठी या सवयी चांगल्या लावा. खोटं बोलण्याची सवय. पहिल्यांदा खोटं बोललं तर काहीच झालं नाही, दुसऱ्यांदा खोटं बोललं काहीच झालं नाही, असं 5-50 वेळा खोटं बोललं तर काहीच झालं नाही. मग आईवडिलांच्या भगवंतांच्या शब्दा देखील लोक खोट्या खायला मागे पुढे पाहत नाहीत. श्रीमंत बनण्याची सवय आहे का? ही श्रीमंत बनण्याची सवय आहे का? तर नाही. लालच ही पण एक खराब सवय आहे. पाठीमागे बोलण्याची सवय. आज 5% लोक तोंडावर बोलतात. एखाद्याबद्दल कोण काय बोललं की लगेच तिनं हिला सांगायचं, मग ती मला असं बोलली का, लगेचच सापासारखं फुगून बसायचं. आज या जगात 95% लोक पाठीमागे बोलतात, पण आपल्यापर्यंत ती माहिती आणणारे लोक हरामखोर असतात. आणि ह्याच हरामखोर लोकांपासून आपण लांब राहायचं. बघा, किती लोकांना वाटतं की तिनं मला सांगितलं म्हणून मी त्याचा कार्यक्रम केला, किंवा त्याने सांगितलं म्हणून मी असं केलं. अरे, राजाला पण लोक पाठीमागे नावच ठेवतात ना, बोलतात ना त्याला पण पाठीमागे. अरे, पण जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत असते तेव्हा तुम्हाला माहीत असतं ती व्यक्ती कशी आहे, तर मग तो विषय तिथंच क्लिअर करायचा, किंवा तिथंच डायरेक्ट बोलायचं की तो असा नाही आहे किंवा ती तशी नाही आहे. पण त्या व्यक्तीपर्यंत तुम्ही नेताच कशाला? जर ते तुम्ही तिसऱ्या व्यक्तीबद्दल चुकीचं बोलले आणि ते तुम्ही डायरेक्ट इनडायरेक्ट त्याच्यापर्यंत घेऊन जाता, म्हणजे तुम्ही त्यांच्या बोलण्याला सहमत आहे हे स्पष्ट होतं. या सगळ्या सवयी आपल्याला सोडायच्या आहेत. खोटं बोलणं, घमंड, भांडणे लावणे, लावालावी करणे, द्वेष करणे, रागाने बोलणे, रागाने फोन कट करणे, रागाने ओरडणे, पटकन निगेटिव्ह होणं, कोणतं तरी बी घेणं आणि त्याचा वटवृक्ष बनवणं किंवा मोठं झाड बनवणं, ह्या सवयी आपल्याला बदलायच्या आहेत. उठण्याची सवय बदला, झोपण्याची सवय बदला, लवकर उठा, लवकर झोपा. या सवयी आहेत ना, त्या कम्फर्टमध्ये राहण्याच्या, आणि हेच कम्फर्ट चांगली जिंदगीचं दुश्मन आहे. आपल्या जिंदगीचं तुम्हाला त्रास झाला पाहिजे, व्हायला पाहिजे. तुम्हाला कोणत्या अशा सवयी वाटतात ज्याने तुम्ही मोठं होऊ शकत नाही? तर अशा कुठल्या कुठल्या सवयी आहेत ना, ते तुम्ही स्वतःला एकदा विचारा की ज्या तुम्हाला बदलायच्या आहेत. उदाहरणार्थ, उशिरा उठणे, जास्त वेळ मोबाईल पाहणे, अशा अनेक खराब सवयी तुमच्यामध्येही असतील. तर त्या सवयी तुम्ही एका पेपरवर किंवा कागदावर लिहून काढा आणि त्यांना चांगल्या सवयींमध्ये रिप्लेस करा. तर ह्या ज्या सवयी आहेत ना, त्या आपण बनवलेल्या आहेत. ह्या आपल्या मुळापासूनच आपल्याबरोबर नसतात. ह्या माणसाने बनवलेल्या सवयी आहेत. त्या सवयींना ब्रेक घ्या, ब्रेक करा, त्या सवयी तिथंच ब्रेक करा. आता सांगा, ह्या सवयी का बनल्या? ह्या सवयी का बनल्या? तर काही काम नव्हतं म्हणून, काही काम नाही म्हणून बसला मोबाईल बघत, काही काम नाही म्हणून इन्स्टा बसला बघत, किंवा काही काम नाही म्हणून यूट्यूब डाउनलोड केलं, किंवा फेसबुक डाउनलोड करणे, फोटो एडिटिंग करणे, काही काम नाही म्हणून. हे सगळं आपण स्वतःला सवयी लावतोय. आता मोबाईलमध्ये ग्रुप असतात, प्रत्येकाचेच असतात. मला सांगा, हे ग्रुप, फॅमिली ग्रुप, असे अनेक प्रकारचे ग्रुप असतात. तर हे तुमचे आणखी कसले असतील? पण हे ग्रुप म्हणजे काय हो? त्या ग्रुपमध्ये असतं काय? आता तुम्ही यूट्यूब पाहता, बरोबर? तुम्ही यूट्यूब पाहता, तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही यूट्यूबवरती सर्च करता, आणि त्याच्या रिलेटेडच यूट्यूब तुम्हाला तुमच्यासमोर, त्याच्या रिलेटेडच माहिती तुमच्यासमोर आणतं. म्हणजे जे तुम्ही सर्च करता तेच यूट्यूब तुम्हाला माहिती पुरवतं. तर यूट्यूबवर सगळं असंच आहे असं फक्त आपल्याला वाटतं, तर तसं नाही. तुझ्या घरामध्ये तसं आहे. जे तू सर्च करतो त्याच्या रिलेटेड कंटेंट तुला पाहायला मिळतात यूट्यूबवरती. तर म्हणूनच तुमचं सर्च बदला.
यूट्यूबवरती सगळं तुम्ही जे सर्च करतात तेच नाही आहे. तुझ्या घरामध्ये जे आहे तेच तुला पाहायला मिळते. फक्त तुमचं सर्च बदला, बघा तुम्हाला नवीन कंटेंटही पाहायला मिळेल. आता जसं तुम्ही तुमच्या घरातील घाण काढता ना, तसं तुमच्या सवयी ज्या आहेत ना त्या बदलायच्यात, ज्यामुळे तुम्ही कोलॅप्स होत आहे. ज्या सवयींमुळे तुम्ही कोलॅप्स होत आहे त्या सवयी तुम्हाला बदलायच्या आहेत. त्या एका पेजवरती लिहा आणि चांगल्या सवयींमध्ये रिप्लेस करा. आता टाईम मॅनेजमेंट कसं करायचं, तर 2 बुक घ्या किंवा 2 नोटबुक घ्या आणि एका बुकमध्ये उद्या तुम्हाला काय करायचं आहे ते लिहून काढा आणि दुसऱ्या दिवशी रात्री झोपताना चेक करा की तुम्ही त्यातलं काय काय केलं आहे. ते दुसऱ्या बुकमध्ये लिहा. तुम्हाला फरक जाणवेल की तुम्ही काय ठरवता आणि काय करता. म्हणूनच हे सगळं रेकॉर्डेड असलं पाहिजे. तुम्ही किती वेळ कुठे घालवता तुम्हाला स्वतःला समजायला सोपं जाईल. तुमचा किती आणि कुठे वेळ वाया चालला आहे हे देखील तुमच्या नक्कीच लक्षात येईल. आणि म्हणून हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला चॅनल नवीन आहे तर तुम्ही सपोर्ट कराल अशी मला आशा आहे. थँक्यू.